चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झालेली पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने सध्या या ठिकाणी जी दुरावस्था झाली त्या दुरावस्थेमध्ये 5 दिवसामध्ये गेल्या 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना या ठिकाणी खरं तर उघड झालेली. आपण या ठिकाणी पाहतो की सध्या आपण आलो चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये. या ठिकाणी पाहतो की अक्षरशः रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. एकंदरीत पाहतो की हजारो कोटी रुपयाचा महसूल खरं तर या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये मिळत असतो. मात्र सध्या पाहतो की या रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणामध्ये झालेली पाहायला मिळते, कारण की बहुतांश जे अंतर्गत रस्ते आहेत ते अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे पावसामुळे खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्याने त्याचा अंदाज आल्याने परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे अपघात आहेत ते वाढत आहे. गेल्या 5 दिवसात या ठिकाणी 4 दिवसांना आपला जीव गमावला लागल्याची घटना या ठिकाणी खरं तर पाहायला मिळते. तर दुसरीकडे पाहतो की अवजड वाहनांच्या ज्या संत गतीमुळे वाहतूक कोंडी ही त्याची बाब झालेली पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीने पाहतो की ही औद्योगिक वसाहत आहे आणि यांची ओळख सध्या चाकण MIDCमध्ये असलेल्या रस्त्यांच्या जी दुरावस्था आहे ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण की या ठिकाणी पाहतो की मोठा महसूल खर्च या ठिकाणी मिळत असतो. मात्र महसूल मिळत असताना सुद्धा या ठिकाणी जी रस्त्यांची दुरावस्थाची झालेली पाहायला मिळते. मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेत आणि याचाच परिणाम सध्या या ठिकाणी जे दुचाकी चालक आहेत त्यांना करावं लागत आहे, कारण की जीव मुठीत धरून सध्या ही दुचाकीचा चालक आहेत ते या ठिकाणी प्रवास करतात, कारण की लाखोच्या संख्येने चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये जे कामगार वर्ग आहे तो कामगार वर्ग या ठिकाणी येत असतो. मात्र सध्या आपण पाहतो की हा जो मार्ग आहे चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये जे रस्ते आहेत ते रस्त्यांची मात्र दुरावस्था झाली आहे. त्यामुळं कुठेतरी जे चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते आहेत ते दुरावस्था झाल्याने अनेक वाहन चालकांना जीव मुठीत धरून आपला प्रवास करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अभिजित साहेब मी सुनील टिके, TV9 मराठी, चाकण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.